अभिनंदन 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 अभिनंदन. आरसीबीच्या टीमचे, आरसीबीच्या फॅनचे, विराट कोहलीचे. आरसीबी आरसीबी आरसीबी, 3 cheers for RCB. Hip hip hooray. Royal Champions Bangalore, the new champion in the town. 2008 ते 2025, 18 वर्षाचा वनवास जो आरसीबी टीमचा होता, आरसीबीच्या फॅन्सचा होता, विराट कोहलीचा होता, तो आज संपला. मॅच संपली तेव्हा विराट कोहली ग्राउंडवर रडत होता. त्याचे जे इमोशन्स होते ते बघूनच दिसलं की आरसीबीसाठी, आरसीबीच्या प्लेयर्ससाठी आणि विराट कोहलीसाठी हे किती डिफिकल्ट होतं. 18 वर्षाची त्यांनी वाट बघितली, ती किती डिफिकल्ट होती आणि त्याच्यानंतरचे इमोशन्स दिसून आलेले आहेत. आरसीबीने पहिली बॅटिंग करून जेव्हा 190चं टार्गेट दिलं तेव्हा थोडं डिफिकल्ट वाटत होतं, कारण हे टार्गेट तितकं मोठं नव्हतं. पण कृणाल पांड्या, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मोमेंट, 4 ओव्हर्समध्ये फक्त 17 रन्स आणि 2 विकेट, ते पण जॉस इंग्लिश आणि प्रभ सिमरनची. हे म्हणजे एका बॅट्समॅनने सेंचुरी केल्यासारखं आहे. कृणाल पांड्याने आजची मॅच पूर्ण ओढून आणली. रजत पाटीदार, त्यांचा कॅप्टन, जो पहिल्यांदा आरसीबीचा कॅप्टन झाला होता आणि फर्स्ट टाइम मध्येच त्याने आरसीबीसाठी ट्रॉफी जिंकून दिलेली आहे. रजत पाटीदार, आरसीबी डिझर्विंग होती, आरसीबी डिझर्विंग चॅम्पियन होती. या सीझनची जेव्हा ते पहिली मॅच जिंकले ना, तेव्हा पहिली मॅच खेळली आणि पहिली मॅच जिंकले, तेव्हाच दिसून आलं की आरसीबी ही सीझन जिंकू शकते. कारण या सीझनची आरसीबीची टीम पूर्ण वेगळी होती. या आधीच्या सीझन पर्यंत असं होत होतं की आरसीबीच्या टीममध्ये 2-3 सुपरस्टार असायचे, पण टीमचा परफॉर्मन्स येत नव्हता. पण या टीममध्ये सगळे सुपरस्टार होते, सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट केलं. प्रत्येक मॅचमध्ये कोणी ना कोणी कॉन्ट्रीब्यूट करत होतं, वेगळे प्लेयर्स कॉन्ट्रीब्यूट करत होते. त्यांची बॅटिंग चालत होती, त्यांची बॉलिंग सुद्धा तेवढीच चालत होती. फिल सॉल्ट असेल, विराट कोहली असेल, मयंक अग्रवाल, पडिक्कल, रजत पाटीदार, जितेश शर्मा, शेफर्ड, टीम डेव्हिड असेल, आरसीबी ज्याची बॉलिंग नेहमी वीक मानली जायची, त्यांच्या बॉलिंगने या सीझनमध्ये खरंच कमाल केली. हेझलवूड असेल, कृणाल पांड्या, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, यश दयाल असेल, शेफर्ड असेल, यावेळेस आरसीबीची टीम चॅम्पियन सारखी खेळली आणि चॅम्पियन झाली. पंजाबसाठी बॅड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. पण पंजाब सुद्धा यावेळेस खूप जबरदस्त खेळलेली आहे. सरपंच श्रेयस अय्यरने दाखवून दिलं की तो ॲज अ कॅप्टन काय करू शकतो. पंजाब जी एक यंग टीम होती, पण त्या यंग टीमला सुद्धा त्याने फायनलमध्ये पोहोचवलं. फायनलमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला होता, पण प्रेशर होतं आणि यंग टीम होती, त्यामुळे ते प्रेशर हँडल करू शकले नाही. श्रेयस अय्यर आणि जॉस इंग्लिश या दोघांच्या विकेट लवकर पडल्यामुळे बाकीची जी यंग टीम होती, यंग बॅट्समन होते, त्यांना ते प्रेशर हँडल करता आलं नाही आणि ते चेस करू शकले नाही. पण पंजाबने या सीझनमध्ये जो स्पार्क दाखवलाय ना, तो नेक्स्ट सीझन ते नक्कीच ट्राय करतील आणि नेक्स्ट सीझन ते जिंकू शकतील.